आज आमची भरपूर दिवसाची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि ही तर इच्छा सगळ्यांचीच असेल आणि ती पूर्णही व्हायला हवी. तर चला, आम्ही आज निघालेलो आहोत फोर व्हीलरनी अयोध्येला जाण्याकरता. तर आपली सकाळी उठल्याबरोबर आपली तयारी असते ती झाडू पोछा केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिफिन बनवून घ्यायचा होता. तर मी इथे पराठे भरीत बनवून घेतलेला आहे आणि बटाट्याची भाजी आणि माझी ताई पण माझ्यासोबत येणार होती, तर तिने बाकीचं बनवून घेतलेलं आहे. आणि इथे बस आम्हाला इथे 5 वाजता बरोबर निघायचं होतं पहाटेला. तर बघू शकता तुम्ही इथे अंधारच आहे, पूर्ण अंधार आहे. तरी आमचं झाले बरोबर 5 वाजता आणि आम्ही फोर व्हीलरने निघालेला. मस्त आम्ही देवाचे गाणे लावले आणि छान असा निवांत प्रवास करत आहोत. तर निघता निघता बघा आम्हाला सकाळ झाली आणि दिवस उजाडून गेला. आणि मग काय गाडीचं पोट रिकामं झालेलंच होतं, तर तिला मस्त पोट भरून घेतलं गाडीचं, हवा वगैरे चेक करून घेतली. आणि इथे आम्ही थोडासा आराम केला. थोडा भरपूर झाला होता आमचा प्रवास, तर आम्ही थोडंसं इथे फ्रेश झालो. आणि इथे जाताना टोल तर भरपूरच लागतात. मग एक छान असं मंदिर बघितलं आणि इतकं सुंदर मंदिर होतं हे. इथे शिवलिंग होतं आणि मोठं पिंपळाचं झाड होतं. आणि मग आम्ही इथे सगळेजण छान जेवून घेतलं, निवांत बसलं, थोडा आराम वगैरे केला आणि मस्त छान जेवण वगैरे करून घेतलं. परत थोडा वेळ बसलो कारण भरपूर आमचा प्रवास झालेला होता. कारण आम्हाला नागपूरवरून निघालो तर आम्हाला 1000 किलोमीटर असं अयोध्या पडणार होतं. तर आम्ही भरपूरशा ठिकाणी असं थांबतच गेलो. आणि परत आमच्या गाडीचं पोट खाली झालेलं होतं, तर परत आम्हाला पेट्रोल भरावं लागलं, टँक फुल करून घेतली. तुम्ही बघू शकता इथे किती सारे कावळे आहेत ना. आपल्या इकडे ते काहीच कावळे दिसत नाही, इकडे तिथे भरपूर सारे कावळे दिसले आम्हाला. आणि मग रात्र झालेली होती, मग आम्हाला भूक लागलेलीच होती. तर तुम्ही इथे हॉटेलचं नाव बघू शकता, किती छान आहे ते, श्रीराम हनुमान रेस्टॉरंट. मग आम्ही या रेस्टॉरंटमध्ये जेवण वगैरे करून घेतलं. छान पुरी भाजीच घेतली सगळ्यांनी. आणि हे हॉटेल खूप मोठं होतं आणि खूप छान होतं. आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल थोडाफार जरी, तरी मला सबस्क्राईब करा, असं मला छान वाटेल तुम्ही सबस्क्राईब केलं तर. मी तुम्हाला असे छान छान व्हिडिओ दाखवत राहील. आणि इथे आम्ही सगळ्या प्रकारचे भजे घेऊन घेतले. हे प्रत्येक प्रकारचे भजे होते मस्त. शिमला मिरचीचं, फुलकोबीचं, पनीरची, मिरचीची, वांग्याचं सुद्धा हा पकोडा होता, टमाटर, असे सगळ्या प्रकारचे इथे पकोडे होते. मग निवांत आम्ही हॉटेलमध्ये खाणं पिणं वगैरे झाल्यानंतर परत निघालो. मग दुसऱ्या दिवशी सकाळला छान आम्ही अयोध्येला दर्शन घ्यायला उठलो. छान आंघोळ केली आणि मस्त छान दर्शन घ्यायला निघालो श्रीरामजीचं. आता आम्ही दर्शन घ्यायलाच चाललेलो आहोत. आणि मी इथे छान असा टिका लावून घेतला. मला कोणत्याही मंदिरात गेलं आणि हा टिका लावला तर मला खूप छान वाटतं, त्यामुळे मी इथं टिका लावून घेतलेला आहे. आणि मग श्रीरामजीचं छान आम्हाला दर्शन झालं, निवांत दर्शन झालं. इतकी सुंदर, इतकी लोभस श्रीरामजीची मूर्ती आहे आणि मंदिर पण खूप भव्य आहे. तुम्ही एकदा तरी अयोध्याला या, अयोध्याचे श्रीरामजीची मूर्ती पहा, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मग इथे आम्ही थोडीशी देवाची दुकानं वगैरे पाहिले वस्तूचे. आणि माझ्या नातीला बघा, तिला फुगे घेऊन द्यावे लागले. मग आम्ही इथे तहान वगैरे लागली होती आम्हाला. मग आम्ही इथे फळांचा ज्यूस घेऊन घेतला सगळ्यांनी. आणि सुंदर असा परिसर आहे अयोध्येचा, खूप मोठा परिसर आहे. आणि त्यानंतर परत आम्ही इथे छान छान दुकानं होती ते बघितले. इथे मूर्ती वगैरे होती रामाची. जाताना आम्हाला दुर्गादेवीचं मंदिर लागलं, तिथलं पण आम्ही दर्शन घेतलं आणि परत आम्ही सामोरून निघालो. हा दशरथ राजाचा महाल आहे आणि इथे श्रीराम लक्ष्मणजी खेळत होते आणि इथे हे महाराज रामायण पण वाचत होते. या महाराजांना बिचाऱ्यांना चालताही येत नव्हतं, तरी बघा त्यांचा चेहरा किती समाधानी आहे ते. आणि आपल्याजवळ सगळं असूनही आपण समाधानी नसतो. त्यानंतर आईला माळ घ्यायची होती जपण्याकरता, मग ती वगैरे बघितली, ती माळ वगैरे घेऊन घेतली आम्ही. आणि मस्त असं छान प्रवास झालेला आहे आमचा आणि खूप छान वाटत होतं. एवढ्या दिवसाची आमची इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर परत थोडासा नाश्ता वगैरे करून घेतला. आणि आमच्या नातीला बघा, ती आजोबांनाच खाऊ घालण्यात मग्न आहे, स्वतः तर एक घास तिने खाल्लेला नाही आहे.
कडेवर काही यायचं नव्हतं, मग तिला पायदळच चालवलं आम्ही. आणि मग आम्हाला जायचं होतं हनुमानगडीवरती दर्शन घेण्याकरता. मग आम्ही इथे प्रसाद वगैरे घेऊन घेतला. आणि इथे मला बघा 500ची नोट सापडलेली आहे, ती मी मग मोबाईलमध्ये ठेवून घेतलेली आहे. आणि इथे हनुमानगडीला जाण्यासाठी भरपूरशी अशी गर्दी होती, तरी पण आम्ही रांगेत लागलेला आहोत. थोडाभर म्हणजे अर्धा तास वगैरे लागला आम्हाला इथे दर्शन घ्यायला. त्यानंतर आम्ही छान दर्शन घेतलं, फोटो वगैरे छान क्लिक केलेले आहेत. आणि असा निवांत प्रवास झालेला आहे आमचा. आमच्या नातीला फुगे घेऊन दिले, त्यानंतर परत थोडंसं शॉपिंग केली, देवाचे भांडे वगैरे नंदादीप वगैरे बघून घेतले. आणि कुठेही गेलं आपण आणि थोडीफार शॉपिंग नाही केली तर बरं नाही वाटत, त्यामुळे थोडीफार शॉपिंग केली. इथे 3D शो होता, तो पण बघून घेतला. छान शो, एकदम मस्त शो होता. नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.